तर मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या अशी मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली। मतदार यादीमधील घोळ मिटावा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीचं देखील पुनरीक्षण करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। मतदार याद्यांमधील डबल नावं, चुकीच्या पत्त्यांसह बनावट नावं हटवा। तसंच महापालिकांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅटची मागणी मनसेने केली आहे। सगळ्या माध्यमांमधून, प्रसार माध्यमांमधून असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी याद्यांमध्ये घोळ आहेत, दुबार मतदार असे अनेक विषय आहेत। त्या विषयाला जर संपुष्टात आणायचं असेल तर पुन्हा एकदा पुनरीक्षण कार्यक्रम घ्या याची विनंती करण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रामुख्य विषय होता। त्याबरोबरच इतरही विषय होते ज्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट हा विषय होता, कारण राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही अशा प्रकारचे प्रसारित केलं होतं। परंतु आमची विनंती त्यांना अशी राहिली की तुम्ही एक वॉर्ड एक उमेदवार किंवा एक नगरसेवक अशा प्रकारे जर केलं तर व्हीव्हीपॅट वापर लोकांमध्येच शंका कुशंका आहे। लोकांना वाटते की लोकशाही आता कुठेतरी धोक्यात आलेली आहे आणि म्हणून जर ती मागणी त्यांची असेल, लोकांची मागणी जर होत असेल तर मला अडचण काय? तुम्हाला एकदम पूर्ण विश्वासार्हता ठेवून जर तुम्हाला निवडणूक घ्यायचीच असेल तर राज्य सरकारला मग मतपत्रिकेवरती इलेक्शन घ्यायला अडचण काय, हा मोठा प्रश्न आहे। क्या ना तुम्हाला वाटते ना की नाही लोकांचा बॅलेट आमच्या ठाकरे बंधू एकत्र आले काय आणि नाही आले काय, आम्ही सत्तेवर येणार तुम्हाला खात्री आहे ना? अरे मग घ्या, लोक मतदान घ्यायचं असेल तर तुम्ही बॅलेटवरती घ्या, मतपत्रिकेवरती घ्या, आम्ही तयारच आहोत।